नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, शेळी पालन करताना बऱ्याच जणांना अडचण येते की शेळ्यांची सुरुवात कुठून करावं, लहान पाठीपासून सुरुवात करावं का गाभण शेळ्यापासून करावं का येलेल्या पिल्ल्यावाल्या शेळ्यापासून सुरुवात करावं। बघा, आमच्या शेजाऱ्याने एक नवीन खरेदी केलेली आहे शेळी। ही बघा, ही शेळी आणि हिच्या खाली 3 पिल्ले येतात। बघा मित्रांनो, शेळी पालन करताना खूप महत्त्वाचं आहे की तुमची सुरुवात योग्य असणं खूप गरजेचं आहे। कारण जर योग्य नियोजन जर झालं नाही, स्टार्टिंगला सुरुवात जर चांगली झाली नाही तर 100% शेळी पालन लॉसमध्ये जाते। आता बघा, ही जी शेळी घेतली तर हिच्या खाली आहे 3 पिल्ले आणि ही शेळी आहे। बघा, आता शेळी बी बघू शकता तुम्ही, तिची निवड करताना कशी हिची स्ट्रक्चर बघू शकता, एकदम लांबीला चांगली आहे। परत हिची चमक बघू शकता, एकदम टॉप क्वालिटी चमक आहे आणि कासाला पण बघू शकता, खूप चांगली कासाला पण लागलेली आहे। तर अशी शेळी निवड करा। काय असते माहिती का, जर तुम्ही 3 पिल्ले घेतली, आता ही खरेदी आहे बघा 17,000 रुपये। आता 17,000ला घेतलेली आहे आणि खाली 3 पिल्ले, तर अजून 4 महिन्याला हे पिल्ले किती नाही म्हणलं कमीत कमी धरा तर 5,000 रुपये कुठंच गेले नाही। तर आता 5,000ला जर एक पिल्लू धरलं तर 3 पिल्ले येतं, 3 5 15,000 रुपये तुमचे अजून 3 ते 4 महिन्यामध्ये हिचे फिटणार आहेत। तुम्हाला शेळी शिल्लकच व्हायली आणि ही शेळी पण 2-2-2.5 महिन्याची परत लागलेली असणार आहे। तर मित्रांनो, शेळी घेताना पिल्लेवाली घ्या, कारण कसं असते तुमचे 2 ते 4 महिन्यामध्ये पिल्ले पण विकू शकतात आणि त्याचे पिल्ले विकली ही शेळी पण 2-3 महिन्याची गाभण राहते। त्यामुळे डबल फायदा होते, एक तर शेळी शिल्लक राहते आणि आपणाला वरचीवर चलन भेटत राहते। तर मित्रांनो, शेळी पालन करताना ह्या गोष्टी खूप लक्षात घ्यायच्या आहेत की शेळी घेताना पिल्लेवालीच घ्या। धन्यवाद मित्रांनो। शेळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।